नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे नीट UG 2026 मध्ये जस्ट क्वालिफाईड स्टुडंटसाठी नीट स्कोअर 250 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये BMS कॉलेजमध्ये प्रवेशाच्या संधी कुठं कुठं आणि किती मार्क्स मध्ये आणि किती स्कोअर मध्ये, त्याचबरोबर किती बजेट मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकणार आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. वास्तविक पाहता BMS इन महाराष्ट्र या गोष्टीवरती आज आपण फक्त चर्चा करणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज आणि डीम्ड कॉलेज असा दोन ऑप्शन असतो. डीम्ड कॉलेजचा अभ्यास करायला गेलं तर BMS डीम्ड कॉलेजमध्ये म्हणजेच भारती विद्यापीठ, त्याचबरोबर DY पाटील पुणे, दत्ता मेघे जे कॉलेज आहे BMS कॉलेजचं, वर्धा, नागपूर, त्याचबरोबर जे आपल्या प्रवरा इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज आहे प्रवरा लोणी, या ठिकाणी सुद्धा आपल्याला BMS कॉलेज आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये दिसतं. या ठिकाणी दरम्यान 4 लाख ते 5 लाख पर इयर फीज मध्ये आपल्याला ऍडमिशन होऊ शकतं. हे डीम्ड कॉलेजेस असतात आणि टॉपच्या युनिव्हर्सिटी असतात, त्यामुळे या ठिकाणी ऍडमिशन होणं सोपं आहे. आता आजचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये कुठे संधी आहे. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 148 एवढी कॉलेजेस आहेत. त्यामधले 22 कॉलेजेस जे आहेत ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि राहिलेले त्यामधील जे शिल्लक राहिलेले कॉलेजेस आहेत हे दरम्यान 126 कॉलेजेस हे आपल्याला प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत. या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ज्या ठिकाणी 60 सीट्स उपलब्ध आहेत त्यापैकी 9 म्हणजे 15% एवढे सीट्स आपल्याला IQ कोट्यासाठी उपलब्ध असतात. त्याचबरोबर 100 सीट्स असेल त्यामध्ये 15 एवढ्या सीट्स उपलब्ध असतात. यामध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर आपल्याला mahacet.org.in या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागतं आणि त्या CET सेल आपण घेऊया. CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन 1000चं जे रजिस्ट्रेशन असतं ते गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या मेरिट कोट्यासाठी असतं आणि जे रजिस्ट्रेशन 5000चं असतं, 5000 भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असते, त्याला आपण IQ कोट्यासाठीचं रजिस्ट्रेशन असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करणार असतो, ज्यांचा स्कोर 250 पेक्षा कमी आहे त्याला मॅनेजमेंट कोटा महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी 6000चं रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे 1000 रुपये फीस भरून आपल्याला गव्हर्नमेंट मधल्या 85% कोट्यामध्ये आणि प्रायव्हेटच्या 85% कोट्यामध्ये आपण चॉईस देऊ शकतो. आणि 6000 रुपये म्हणजे 5000 रुपये फीस भरून आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या 15% कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये फीस किती आहे तर समजा सर्व प्रायव्हेट कॉलेजचं फीस जर आपण पाहायला गेलं तर 1,50,000 पासून ते 3,10,000 पर्यंत एवढ्या फीज आहे. मग या फीजच्या 3 टाइम्स फीज आपल्याला भरावी लागत असते. दरम्यान 4 लाखापासून ते 6 लाखापर्यंत किंवा 8 लाखापर्यंत सुद्धा फीज आपल्याला भरावी लागू शकत असते. महाराष्ट्र राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं झालं तर जी काही फी स्ट्रक्चर आहे त्याच्या 3 पट फीज आपल्याला भरून आपल्या IQ कोट्यामधून जस्ट इलिजिबल मार्क्स असणारा, म्हणजे किती स्कोअर बघा, जर समजा आपला स्कोअर जस्ट इलिजिबल म्हणजे गेल्या वर्षी 113 स्कोअर होता OBC SC ST साठी म्हणजे अदर कॅटेगरीसाठी आणि ओपन आणि EWS साठी आपल्याला 144 हा स्कोअर होता. याच रेंजमध्ये जवळपास 2-4 मार्काचा फरक आहे. या जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे दरम्यान 130-25च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा दरम्यान 20 लाखापासून ते 25 लाखापर्यंत BMS करता येऊ शकणार आहे. फीज कमी, ज्या ठिकाणी कमी फीज आहे त्या ठिकाणी मेरिट जास्त लागत असतं. ऍडमिशन प्रक्रिया ही कशा स्वरूपाची करावी लागते, कॉलेजला भेटून आपण ऍडमिशन होतं का तर 100% नाही. सर्व प्रक्रिया ही काउन्सिलिंगच्या ऑनलाईन पद्धतीनं अलॉटमेंट थ्रूच होते. जर तुमचं अलॉटमेंट झालं नाही तर ऍडमिशन झालं नाही म्हणायचं, पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला प्रयत्न करावा लागेल. शिष्यवृत्ती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा अलॉटमेंट थ्रू ऍडमिशन घ्यावं लागतं. IQ कोट्यामध्ये ऍडमिशन झालेलं असतं त्याला कसल्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळत नाही. कमीत कमी खर्च आणि उच्च दर्जाचे जे शिक्षण असतं ते महाराष्ट्र राज्यामध्ये BMS कॉलेजमध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शेजारी मध्य प्रदेश म्हणजे त्याला आपण MP म्हणतो आणि कर्नाटक राज्यामध्ये BMS साठी सुद्धा
कमीत कमी जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 ते 18 लाखाच्या पॅकेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकणार आहे. सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून दरवर्षी दरम्यान मॅनेजमेंट कोट्यामध्ये 100 ते 150 BMS साठी ऍडमिशन महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये होतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल मार्क पडू शकणार आहेत, 120 मार्क आहेत ओबीसी गेले आहेत, असे सर्वांना मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकते. मात्र कर्नाटकमध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं झालं तर ओपनची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण क्लिअर केला पाहिजे. त्याचबरोबर PCBच्या साठी सुद्धा एक महत्त्वाचा क्रायटेरिया जो होता तो आता यावर्षी 2026 पासून फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज हे सर्व कॅटेगरीसाठी कितीही असली म्हणजे जस्ट पासिंग असेल तरी चालतं, 105 पेक्षा जास्त मार्क असले म्हणजे 35-35-35 फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयाला असतील तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन 100% होणार आहे. त्यामुळे 150 कर्नाटकमध्ये लागणार आहे का तर 100% दे. तुम्हाला कितीही मार्क असेल ते कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेता येऊ शकणार आहे. नीट इलिजिबल होणं आवश्यक आहे आणि कर्नाटकमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये जायचं असेल तर मात्र आपल्याला ओपनमधून नीट इलिजिबल होणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये नीटमध्ये जस्ट क्वालिफाईड विद्यार्थ्यांना नीट स्कोर 250 पर्यंत हे मॅनेजमेंट कोटाचे आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन्स उपलब्ध आहेत. ज्यांना दरम्यान 270च्या वरती आपला कट ऑफ 270 ते 80च्या दरम्यान राहील असं माझं म्हणणं आहे. 270च्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मी पाठ्यामागे सांगितलेल्या 146 कॉलेजमध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशनचा प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामची प्रोसेस सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना यायचं आहे असे विद्यार्थी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकतात. तोपर्यंत आपल्या सर्वांना करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.